चंद्रकांत खंडोळे साहेब 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 या विभागाच्या कार्य सम्राट नगरसेविका संगीतताई हंडोरे 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 त्याचबरोबर युवा नेता गणेश दादा हंडोरे हर्षद ओडावडेकर साहेब या कार्यक्रमाचे आयोजक रोहन यानू थोरात या कार्यक्रमाची शान या कार्यक्रमाची जान आदरणीय प्रकाश धनजी मारो या विभागातच नव्हे तर संपूर्ण मुंबईतला मानाचा सन्मानाचा चषक अर्थात हंडोरे साहेब चषक हंडोरे साहेब चषक हंडोरे साहेब चषक हंडोरे साहेब चषक दिनांक 24 फेब्रुवारी महिलांसाठी भव्य दिवस क्रिकेट स्पर्धा त्याचबरोबर 25 व 26 फेब्रुवारी पुरुषांसाठी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा सहर्ष साकारत आहोत हंडोरे साहेब चषक 2023 20 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे 4 ओव्हरची मॅच आहे 20 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग झालीच पाहिजे जास्त वेळ घ्यायचा नाहीये टीम युवा टीमने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय युवा परफॉर्मन्स करावा लागेल एकच मॅच आहे दोन्ही टीमचा एक प्रतिनिधी पण आमच्यापर्यंत पोहोचवायचा विनंती करेल टीम युवा आणि टीम ट्रेन सेटर टीम श्री गणेश संघाचं देखील मी हार्डलक म्हणेल कारण की काय मॅच रंगली अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगताना पाहिली गेली पुढे मॅचच्या दिशेने एकदा जोरदार टाळ्यामध्ये फायनलच्या मॅचला सुरुवात करूयात टीम युवा टीम ट्रेन सेटर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रिया आणि तिच्या सोबतीला ऐश्वर्याने देखील आतापर्यंत ही मॅच रंगवली आणि ऐश्वर्यामुळे मला असं वाटतं फायनल खेळतात असं म्हणायला हरकत नाहीये कारण की ऐश्वर्याचे एफर्ट्स नंतर फिल्डिंग एफर्ट्स नंतर बॉलिंग एफर्ट्स पुढे मॅचच्या दिशेने फायनल मॅच तुमच्या समोर हंडोरे साहेब चषकाची आपण पाहिलं तर महिला गटातील ही फायनल मॅच पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय तिकडे नाजूक आहेत बॉल आतमध्ये ढकलला गेलाय डॉट बॉल येईल या बॉलवर दांडी गोल केली गेली क्या बात है यश मिळत आहे गोलंदाज रोशनी चांगली बॉलिंग करतात रोशनी पहिल्याच ओव्हर मध्ये कुठेतरी विकेट मिळवल्या गेल्या बॅटिंग साठी रुही येत आहेत हाई बॉल ब्रेक क्या बात है बॅक टू बॅक दांडी गोल क्या बात है फलंदाज बाद क्या बात आहे पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर एक चांगली बॉलिंग करत असताना रोशनी रोशनी हॅट्रिक घेणार का बॅटिंग साठी आपण पाहिलं तर अफरीन येत आहेत काय बॉलिंग करते रोशनी खूप चांगले ऑफब्रेक पाहायला मिळते तिच्या माध्यमातून या बॉलवर सन्मान केला गेला अफरीनने मात्र फक्त दिशा दिली आहे आणि ज्या बॉलरच्या 2 विकेट काढले त्यांना रिस्पेक्ट देणं खूप महत्वाचं आहे म्हणजे जिने पहिले 2 बॉल 2 विकेट काढले तिचा रिस्पेक्ट करणं खूप महत्वाचं आहे बॉल बॅटवर घेतला गेला आणि फक्त सिंगल कन्वर्ट केलं गेलं अफरीनने मात्र फक्त रिस्पेक्ट दिला या बॉल रियाने देखील एक चांगला स्ट्रोक खेळला गेला एक साईडला पण पाहिलं तर राजूका आहेत 1 रन तिकडे मिळेल 2 धावा होते धावफल कव्हर अवघ्या एक चांगली बॉलिंग करत असताना रोशनी या मॅच मध्ये वेल प्ले
या बॉलवर देखील कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रन तिकडे मिळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर रिद्धी खूप चांगली बॉलिंग, रोशनी गुड बॉलिंग. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना एक चांगली बॉलिंग पाहायला मिळेल. नाजुका तिकडे बॉल अडवला गेलाय, 1 रनच मिळेल. युवा टीमने बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावर एका साईडला प्रियंका आणि नाजुकाने बॅटिंगचं धोरण आपल्या हातामध्ये घेतलं. नंतर बॉलिंग अटॅक देखील एक चांगला आहे रोशनी, नंतर रिद्धी अगदी खूप चांगला क्लास बॉलिंग अटॅक आहे युवा टीमकडे. हाई बॉल लेग ब्रेक पाहायला मिळतोय, कट करण्याचा प्रयत्न, गुड बॉल. याला कुठेतरी बॅट ओपन करावी लागेल, त्यामुळे इकडे प्रहारी बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रिया यांच्या माध्यमातून परंतु 1च रन मिळेल तिकडे. तब्बल 20,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील लक्ष वेधून घेते. युट्यूबवर देखील क्रीडा स्पर्धा लाईव्ह चालू आहे नॅशनल स्पोर्ट्स या चॅनलवर. हा बॉल देखील वळवला गेलाय, पंचदंडित करतात व्हाईट बॉल. 1 रन, 6 रन्स होता फुल कव्हर. या बॉलवर थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्डचं रूपांतर आपण 6 रनने पुढे जाईल, 4 रनने पुढे जातोय. 10 धावा होत्या फुल कव्हर, 6+4. हर्षल सर देखील अगदी जॉईंट होतात. हर्षल सर आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आज फायनलच्या मॅच साठी. आज हर्षल होडकर सर देखील अगदी शेवटच्या क्षणी देखील मॅच साठी दाखल झालेत. धन्यवाद हर्षल होरावडेकर सर आज या मॅच साठी. या बॉलवर देखील विकेट मिळतो. रियानं मैदान सोडावं लागेल. चांगला झेल तिकडे टिपला गेला. जेलबादच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागत आहे. अकरा धावा झाले फुल कव्हर आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 धावा झाले फुल कव्हर. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर तिसरी ओव्हर घेऊन सुप्रिया येत आहेत. हा बॉल देखील एक सरीचे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बारा धावा होते धावफल कव्हर. सिंगलली मॅच करून चालणार नाहीये, मात्र इथे बॅटिंग करावी लागेल. 3 सेटर्स संघाला मात्र धावा कराव्या लागतील, कारण की बलाढ्य युवा संघ एक चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहे त्या टीमकडे. रविता यांच्या हातामध्ये बॅट आहे, त्यामुळे रविताकडे देखील क्षमता आहे एका दुसरी बाउंड्री खेळण्याची आणि गरज आहे. आता मात्र रविताला कुठेतरी इनिंग खेळावी लागेल, बिल्डअप करावी लागेल ही इनिंग. आई बॉल विशेष दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. हाई बॉल समोरच्या खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर आहेत क्षेत्ररक्षिका. बॉल अडवला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. कुठेतरी ट्रेंड सेटर संघ मात्र शांत झाला या मॅच मध्ये बॅटिंग करणं. एक 25-30 तरी रन या ग्राउंडवर तुम्हाला टार्गेट पाहिजे. हा बॉल देखील आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतो आफ्रिन यांच्या बॅट मधून. 4 रन मिळतील.
17 धावा झाले त्या फलकावर आणि बॉल जर पाहिले तर आतापर्यंत 4 बॉल 17. त्या बॉल देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. अफरीनने बघतो तिकडे एक सिंगल रन मिळेल. बॉल वळवला गेला. गुड बॉलिंग सुप्रिया, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. आणि शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर कुठेतरी 18 धावा झाल्या त्या फलकावर. गुड बॉलिंग. अठरा बॉल 18 आहे. 6 बॉल मध्ये तरी 10 रन जरी आले तरी 28-29 टार्गेट आहे. ग्राउंडवर फाईट आहे. उद्या स्थानिक गटाने मी विनंती करेल आपण त्वरित वेळेत टायमर मध्ये यायचंय. 9 वाजता जी पहिली मॅच आहे त्यांनी आपण 9 वाजता रिपोर्टिंग टाइम करायचा आहे. शेवटची ओव्हर घेऊन आरती येत आहेत. 6 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला अफरीन. 18 धावा झाल्या त्या फलकावर. आज हंडोरे साहेब चषक आपण पाहतोय. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा महिला गटामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस रंगताना पाहिल्या गेल्या आणि खूप चांगला खेळ महिलांनी देखील दाखवला. काय मॅच रंगल्या गेल्या. सर्व मॅचेस आपण पाहिल्या तर खूप चांगल्या रंगताना पाहिल्या गेल्या. भव्य दिव्य असं आयोजन याच विभागातील आपण पाहिलं तर स्थानिक नगरसेविका सगळी हंडोरे देखील अगदी या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्व आमचे मान्यवर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हाई बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहता कव्हर शीटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळतीये. 19 धावा होतो त्या फलकावर. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्या बात आहे. रवी त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं एक देखना स्ट्रोक 4 रन साठी. धाव फलक 23 धावा धाव फलकावर. क्या बात आहे. रविता अगदी जाणीव होती रविताला की आपल्याकडे क्षमता आहे त्यामुळे आपण स्ट्राईकला उभं राहणं खूप महत्वाचं आहे. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 23 धावा झाल्या धाव फलकावर. अगदी शेवटच्या 3 बॉल मध्ये तुम्हाला सिंगल पण करायचे त्याचबरोबर एका दुसऱ्या चौकाराची देखील गरज आहे. त्यामुळे ती चौकार विसरून चालणार नाहीये. मोठा स्ट्रोक विसरून चालणार नाहीये. हा बॉल आपण पाहिलं तर चांगलं जज केला गेला. व्हाईट बॉल. हा बॉल देखील बॅकवर्डवर खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे 1 रन मिळतीये. धाव फलक जाऊन पोहोचेल 25 धावसंख्येवर 25. रविताने कुठेतरी अफरीन आणि रविताने टीमची जबाबदारी घेतली आणि एक चांगली इनिंग खेळले गेले. एक पार्टनरशिपची गरज होती आणि अफरीन आणि रविताची एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. फायनलची मॅच आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. प्रथम पारितोषिक तब्बल 20,000 रुपये महिलांसाठी. द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये आणि खूप चांगल्या ट्रॉफीज नंतर मानवसिरची सायकल देखील आहे की कुठल्या महिलाही घरी आपली सायकल घेऊन जाणार. हा बॉल देखील कमर्शियल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल तिथे अडवला गेला आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. मुस्कान खूप चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. खूप चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. प्रत्येक बॉल साठी आपण पाहिलं तर 26 धावा झाले त्या फलकावर. शेवटचा बॉल आहे. हा बॉल मॅचचा रिझल्ट सेकंड इनिंग मध्ये खूप चांगला सांगून जाईल. फटका फसला गेला आणि मैदान सोडावं लागतंय.
विनंती करेल आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टायमिंग असणारे 20 मिनिटं सेट केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता 27 धावांची गरज आहे. टीम युवा बॅटिंगसाठी प्रियंका एक इनफॉर्म बॅटर. प्रियंका खूप चांगली बॅटिंग करत असताना त्यांच्या सोबतीला नाजुका दोघींनी देखील एक चांगली इनिंग खेळले गेलेत. 24 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सवी पहिलाच बॉल थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला प्रियंका यांच्या बॅटमध्ये. आपण पाहिलं तर 4 रनसाठी आज स्पर्धा प्रियंकाने गाजवल्या आणि आज प्रियंका देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील एक वेगळी छाप सोडतीये. अजूनही 23 रनची गरज आहे. 23 बॉल मध्ये 23 धावांचं समीकरण आहे. हा बॉल देखील आपल्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल येईल. बावीस बॉल मध्ये अजूनही 23 रनची गरज. आई बॉलवर सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे प्रियंका यांनी कॉलिंग दिले. सिंगल मिळेल. लेग बाईच्या रूपमध्ये 1 रन मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. 5. हॅलो हॅलो जे कोणी तिकडे प्रेक्षक उभे आहेत, खेळाडू प्रेक्षक, थोडं बाउंड्री लाईनच्या मागे उभं राहायचंय. मोसीम थोडंसं बाउंड्री लाईनच्या मागे उभं राहायचं. सहकार्य करायचं सर्वांनी. धन्यवाद. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अगदी जसं मगाशी म्हटलं की अगदी जवळपास 1 वाजता झाल्यापासून प्रेक्षकांनी जी गर्दी केली आहे तुमचं स्वागत आहे. पण थोडं सहकार्य करा. हाय बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथे पंच दंडित करतील. व्हाईट बॉल. रन आपण 1 ने पुढे जाईल. अजूनही 21 रनची गरज आहे. 6 धावा झाल्या धावफलकावर. कोण चॅम्पियन ठरणार, टीम युवा की ट्रेन सेटर? एक महत्वाची मॅच चालू आहे. दोन्ही टीम अगदी एक चांगली फाईट करून इकडे आलेत. डीजे थोडा आवाज द्यायचा. डीजे स्पीकरचा थोडासा आवाज द्यायचा आहे. आणि ओळ्यात पुन्हा एकदा अजूनही 21 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी 26 स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर नाजुका. आई बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिकडे. वेल स्टॉप. रुही आणि नो बॉल आहे.
9+1 मध्ये धावफलक 2 ने पुढे जाईल. 8 रन झाले धावफलकावर. प्रियंका स्ट्राईक एंडला एक भन्नाट कामगिरी प्रियंकाने आज दिवसभरामध्ये केली आहे. या बॉलवर देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. कुठेतरी कॅल्क्युलेशन खेळलं जात आहे. फक्त रिस्पेक्ट केलाय. गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. त्यामुळे त्या बॉलरचा देखील तुम्हाला रिस्पेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. फक्त जागेवर प्लेट केला आणि स्वतः मात्र ते पेशन्स लेवल पाहायला मिळाली. हा बॉल देखील थोडी सांभाळून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्रीची काही तिकडे बॉल पुन्हा एकदा 1 रनने मात्र पुढे जाईल. 9 धावा होतो धावफलकावर. सर्व आपले ऑफिशियल पंच देखील खूप चांगली कामगिरी. राऊत सर, नंतर पद्मनाभ बाबू सर, विवेक प्रभू असतील, नंतर आमचे नक्कीच आणि अनिकेत कांबळे देखील अगदी संध्याकाळपासून खूप चांगले स्कोरिंग. आमचे विशाल जावीर, आमचे साथी समालोचक, नंतर संपूर्ण टीम त्यांची या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे. आज आमचे थोरात साहेब, मारू साहेब, नंतर अरविंद तांडेल आणि पूर्ण त्यांची टीम, या विभागातील सर्व नागरिक आज या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर जीव लावून या क्रीडा स्पर्धेसाठी अगदी काम करतात. हंडोरे साहेब चषक पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 बाद आपण पाहतो. 9 धावा झाल्या धावफलकावर. 9 रन झाले धावफलकावर. 18 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. चला मॅच चालू करायची. प्रत्येक ओव्हर नंतर वेळ घ्यायचा नाही. 18 बॉल 18 रनची गरज आहे. आपल्या शार्पी लाईट देखील आपण पाहतोय. त्यामुळे हर्बरच्या कुठल्या पण स्टेशनला जर उभा राहिला तर हंडोरे साहेब तसं कुठे चालू आहे शार्पी लाईटने तुम्ही फॉलो करून येऊ शकता. या बॉलवर बॉल वळवला गेला. पंचांनी आपण दंडित केला गेला. व्हाईट बॉल. 10 रन झाले धावफलकावर. अजूनही 17 रनची गरज आहे. जर एका दुसरा विकेट गेला ना तर टीम ट्रेन सेंटर देखील मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करू शकते. परंतु विकेटची गरज आहे आणि या बॉलवर मिळतोय विकेट. क्या बात आहे. सेलिब्रेशन केलं जात आहे. रविता याला मात्र अपयश मिळतंय आणि प्रियंका याला मैदान सोडावं लागतंय. हॅलो, जे कोणी पाठी प्रेक्षक आहेत कृपया बॉलर चेंडू टाकताना कोणी बोलायचं नाहीये मध्ये. प्लीज थोडं सहकार्य करा. धन्यवाद. बॅटिंगसाठी सुप्रिया येत आहेत. पहा मॅच रंगताना थोडीशी पाहायला मिळतीये. 17 रनची गरज मॅच जिंकण्याकरिता बॉलिंगसाठी रविता. ज्या रवितानी इन फॉर्म प्रियंकाला मात्र मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं आणि कानिमेट ट्विस्ट कुठेतरी मॅच मध्ये आपण पाहिलं तर रंगत पाहिली गेली. या बॉलर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं येत होती 1 रन. 11 धावसंख्येने आपण पाहिलं धावफलकावर पाहतोय. बॉल देखील आपण पाहतो सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे नाजुका सिंगल डबलनी बॅट मात्र इथे पुढे जाते आणि चौकार येतोय. आपण पाहिलं तर 4 रन्स मिळतील. चांगली बॅटिंग. नाजुका देखील टीम मध्ये कॅप्टनच होता आणि एक चांगली इनिंग कॅप्टनची कर्णधारी खेळी त्यांच्या मध्ये पाहायला मिळते. प्ले
अजूनही जवळपास 12 रनची गरज आहे. ज्या बॉलवर देखील दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला आपण पाहिलं तर तिकडे संधी निर्माण झाली. पहा काय घडतंय आणि स्कोर पाहिला तर आतापर्यंत 16 धावा झाले. फलकावर अवघ्या 11 रनची गरज आहे. एका दुसरा डॉट बॉल विकेट जर आल्या तरी मॅच अजून फाईट होऊ शकते. ट्रेंड सेटर संघ देखील मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. परंतु सुप्रिया आणि ते सुप्तीला आपण पाहिलं तर नाजुका दोघांना देखील जाणीव आपण सिंगलनी मॅच बनवली तर टीम युवा देखील एक मॅच मध्ये चांगली पकड निर्माण. फायनलची मॅच आहे. हाय बॉल कव्हरने खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत. चांगला बॉल अडवला गेला. तिकडे 1 रन मिळाला. उद्या 10 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम युवा. 10 रनची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 17 धावा झाले त्या फलकावर. 13 बॉल मध्ये अजूनही 10 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला नाजुका. या बॉलवर आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स. या बॉल देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली परंतु 1 रन. काय बॅटिंग करतात नाजुकाची बॅटिंग आवडली. नाजुकासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपलातून बॅटिंग सिंगल डबलची बॅटिंग आणि प्रॉपर क्रिकेटचे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. स्कोर पाहिला तर 19 जमा झाले त्या फलकावर. 12 बॉल मध्ये अजूनही आपण पाहिलं तर मॅच जिंकण्याकरिता 8 रनची गरज आहे. चला प्रत्येक बॉल नंतर एवढा वेळ घ्यायचा नाही. प्रत्येक ओव्हर नंतर प्लीज. 12 बॉल्स मध्ये अजूनही 8 रनची गरज आहे. चला मॅच चालू करायची आहे. ट्रेंड सेटर संघ विनंती करेन आपण थोडीशी घाई करायची आहे. 12 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. ही ओव्हर खूप महत्वाची. ज्या ऐश्वर्याने मागील मॅच मध्ये एक चांगली कामगिरी केली होती. त्या ऐश्वर्याने मॅच रंगवली होती. त्या ऐश्वर्याच्या हातामध्ये बॉल दिलाय. हा बॉल देखील ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. गॅप मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत. तिकडे 1 रन मिळेल. 11 बॉल मध्ये अजूनही 7 रनची गरज आहे. नाजुकाला देखील जाणीव आहे की सिंगलची बॅटिंग आपल्याला करायची आहे. त्याही बरोबर सिंगल करण्याचा प्रयत्न. पहा सुप्रिया देखील एक चांगली बॅटिंग. अगदी जाणीव आपण मॅच पकड निर्माण केली आहे त्यामुळे इकडे कुठेतरी सिंगलनी मॅच बनवायची आहे. वेल बॅटिंग आणि प्रॉपर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जात आहे. अवघ्या 6 रनची आपण पाहिलं तर गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. चांगली बॅटिंग नाजुका आज महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी. फुलटॉस बॉल त्याला कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे आपण पाहिलं तर 4 रन मिळेल. अवघ्या 2 रनची गरज आहे. टीम युवा संघ या मॅच मध्ये एक चांगली पकड निर्माण करत असताना खूप चांगली बॅटिंग नाजुकाने देखील या मॅच मध्ये पाहिली गेली. प्रियंकाची एक चांगली साथ आणि या बॉल देखील सिंगल करण्याचा प्रयत्न परंतु येईल डॉट बॉल. या बॉल देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर रन
एकच मिळेल. स्कोर इक्वल होतोय. टीम युवा संघ आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये हळूहळू फायनलच्या दिशेने नाव कोरत असताना आज तब्बल प्रथम पारितोषिक 20,000 रुपये महिलांसाठी, द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये. खूप चांगल्या ट्रॉफीज देखील आपण पाहू शकतो. आणि मॅच संपली नाही अजूनही. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाऊन पोहोचतीये. 6 बॉलमध्ये 1 रनची गरज आहे. टीम युवा 6 बॉल 1 आहे, त्यामुळे मॅच संपलेली नाही अजून. क्रिकेट आहे ही मॅच, पण टीम ट्रेंड सेटर संघ मॅच रंगवणार का त्यावर देखील नजर आहे. 6 बॉलमध्ये 1 रनची गरज आहे. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट अगदी सांगून जाईल. हा बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. ही मॅच नावावर केली गेली आहे. नाजुका यांच्या आपण पाहिलं तर टीम युवा संघ एक चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर हॅलो हॅलो थोडासा आवाज द्यायचा माईकचा. हॅलो चेक. हॅलो दोन्ही टीमचा विनंती करेन की आपण व्यासपीठासमोर जा. टीम युवा आणि टीम ट्रेंड सेटर विनंती करेल की आपण व्यासपीठासमोर जा. टीम युवा आणि टीम ट्रेंड सेटर आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. समोर तर लागेल बाकीचं म्हणून टाकूया तो भरतो रे. हा हा हे प्राईज द्यायचं ना. हा बंद करू ना.
हे पण याच्यावरती धूळ बघ किती झाली आहे तरी कॅमेरा मला वाटतं नाही तेवढं काय हे झाल्यानंतर याच्यात ते ह्याच्यासाठी जावं लागणार आहे अरे आत धूळ बघ. दुनिया नाव दुनियाची मापा करत असते